श्री महालक्ष्मी चौकात सिग्नल बसवण्यात मनपाचा वेळ काढूपणा विष्णू कारंपुरी। सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागीय अधिकारी होणारे अपघात रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला ताबडतोब सिग्नल बसवण्याचे लेखी पत्र दिले। त्या सुमारे 2 महिने झाले तरीही सिग्नल काम सुरुवातही झालं नाही। यावरून महानगरपालिका प्रशासन वेळ काढूपणा करत आहे असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी केलाय। यावेळी विष्णू कारंपुरी, रेखा अडकी, स्वाती शिंदे, नागमणी भंडारी, गुरुनाथ कोळी, शरणाप्पा जगले, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा आदींची उपस्थिती होती। सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या सोलापूर लगत महालक्ष्मी मंदिर आहे। त्या ठिकाणी जे महामार्ग नवीन बनवले गेले त्याच्या काही त्रुटीमुळे चौक निर्माण झाला आणि त्याचे अपघात वाढत आहेत। म्हणून अनेक महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आणि इतर संघटनेच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केले, परंतु या बाबतीमध्ये तिथं तात्पुरता जरी अपघातमुक्त चौक करावा अशा प्रकारची मागणी आमची आहे। त्या मागणीला राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, तात्पुरता सिग्नल बसवावं असं महानगरपालिकेकडे त्यांनी सूचना केलेल्या, पत्र पाठवून शिफारस केलेल्या आहेत। त्या गोष्टीला 2 महिने होत आहेत। मला असं म्हणायचं आहे की सोलापूरला देशाचे पंतप्रधान आले, 2 दिवसामध्ये संपूर्ण सोलापूर चकाचक झाला। नाही त्या ठिकाणी सिग्नल बसविले, नाही त्या ठिकाणी खड्डे केले, खड्ड्याच्या ठिकाणी उंच केले। व आमचे विद्यार्थी, कामगार, महिला, गरीब आणि अनेक वाहनं आजसुद्धा त्या ठिकाणी अपघात होताना दिसून येतात। आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांना म्हणजे वाहतूक पोलिसांना त्या ठिकाणी दररोज कसरत करावी लागते। म्हणून या बाबतीमध्ये दुसरा पत्र आहे माझं, 26/12ला एक पत्र दिलं की या बाबतीत लवकर सिग्नल बसवावं। आता साहेब भेटले, मोरे साहेब आले, आमच्या कार्यालय साहेब मला ऑर्डर दिलेलं आहे, आता येणार आहे, माल येणार आहे, काहीतरी येऊ द्या, लवकरात लवकर करा, अन्यथा या ठिकाणी उपोषण बसण्याचा इशारा मी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।